Good morning, students. Welcome in the new session. In the previous videos, we have been learning about the very important chapter, that is the voice. And today in this video, we are going to learn the part 5 of this chapter. In the last video, we have completed the first part. फर्स्ट एरिया काळाचे वाक्य म्हणजे व्हॉइसचे वाक्य आपल्याला किती प्रकारच्या वाक्यावर विचारले जाऊ शकतात त्याच्यातला पहिला भाग आपण पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये एकूण 5 घटकावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य विचारले जातात. मी तुम्हाला दिलेलं आहे याच्यावर. काळाचे वाक्य, मॉडेल ऑक्झिलरीची वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि 2 कर्म असलेले वाक्य. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यावरती आपणाला पॅसिव्हाइज करा म्हणून विचारलं जातं. हे प्रकार म्हणजे आपल्याला अभ्यासायला सोपं जावं याच्यासाठी पाडलेले आहे. प्रकार परीक्षेत विचारले जात नाही, व्हॉइस कसं करायचं ते विचारलं. तर आपण त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे काळाचे वाक्य हे पाहिलेलं आहे. एकूण 12 काळ आहेत. 12च्या 12 काळाचं पॅसिव्हाइज होत नाही. 12 पैकी फक्त 8 काळाचं पॅसिव्हाइज होतं. 4 काळाचं पॅसिव्हाइज होत नाही. ते जे 4 काळ आहेत ज्यांचं पॅसिव्हाइज होत नाही ते काळ कोणते ते लक्षात ठेवायचं. फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि शेवटचा गट चालू पूर्ण काळाचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एकूण 12 पैकी 4 काळाचं पॅसिव्हाइज होत नाही. 8 काळाचं होतं. मग त्या 8 काळाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कोणता काळ असल्यानंतर मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय घ्यायचं हे खूपच महत्त्वाचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर ॲम इज आर घ्यायचं. सिंपल पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर घ्यायचं. सिंपल फ्युचर असेल तर शॅल बी विल बी घ्यायचं. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर ॲम इज आर आणि बीइंग घ्यायचं. पास्ट कंटिन्युअस असेल तर वॉज वेअर आणि बीइंग घ्यायचं. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्हाइज होत नाही. प्रेझेंट परफेक्ट असेल तर हॅव, हॅज आणि त्याच्यापुढे बीइंग घ्यायचं. पास्ट परफेक्ट असेल तर हॅड आणि त्याच्यापुढे बीइंग घ्यायचं. आणि फ्युचर परफेक्ट असेल तर शॅल हॅव किंवा विल हॅव यापैकी एक आणि त्याच्यापुढं बीइंग घ्यायचं. संपलं. हे रोज एकदा म्हणायचं. किती वेळ लागला मला म्हणायला? अर्धा मिनिट सुद्धा नाही लागलं. मग तुम्ही पण म्हणायचं रोज एकदा. याची मास्टर की लक्षात ठेवायची. कुठल्याही प्रकारचं व्हॉइस करत असताना व्हॉइसचं जे उत्तर आपल्याला लिहायचं असतं त्या उत्तराचा क्रम पहिल्यांदा काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, हा क्रम नीट लक्षात ठेवायचा. म्हणून पहिल्यांदा ऑब्जेक्टच, 2 नंबरला त्या वाक्याच्या काळानुसार योग्य ते हेल्पिंग वर्ब, 3 नंबरला क्रियापदच आणि त्याचं तिसरं रूप, 4 नंबरला असेल तर कॉम्प्लिमेंटच आणि 5 नंबरला बाय आणि त्या वाक्यातील कर्त्याची द्वितीया जर लिहिता येत असेल तर, नाहीतर ते आहे तो कर्ता. हा जो क्रम आहे तो क्रम तुम्ही फिक्स लक्षात ठेवायचा. हा कुठल्याही प्रकारासाठी लागू पडतो. म्हणून हा क्रम नीट लक्षात ठेवा. तर इथं पहिला भाग आपण गेल्या व्हिडिओमध्ये संपवलेला होता. म्हणजे तो झाला होता, संपवला नव्हता, पण तो आपण शिकून व्यवस्थित घेतलेला होता. त्याच्यावरती वाक्य घेतलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातला जो 2 नंबरचा भाग आहे, 2 नंबरचा जो प्रकार आहे त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. मग 2 नंबरचा कोणता होता? मॉडेल ऑक्झिलरी असलेल्या वाक्यांचे पॅसिव्ह व्हॉइस करणे. 2 नंबरचा भाग आजच्या तासाला आपण घेणार आहोत. आणि तो 2 नंबरचा कोणता भाग आहे?
असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस करणे. असंच टायटल तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहिताना टाकायचं आहे. असंच टाकायचं तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. तरी परंतु आता लिहित असताना तुमच्या रफ कागदावरती तुम्ही असंच लिहायचं. पहिला प्रकार काळाचे वाक्य. 12 काळ आहे, फक्त 8 काळाचं पॅसिव्ह व्हॉइस करता येतं, 4 काळाचं करता येत नाही. हे इथं क्लिअर झालं. आता नंबर 2, मॉडल ऑक्झिलरीज असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? जर एखाद्या वाक्यात मॉडल ऑक्झिलरी आलं तर तशा वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं? आपली जी मास्टर की आहे, जो क्रम मी तुम्हाला दिलाय, ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, PP मीन्स पास्ट पार्टिसिपल, कॉम्प्लिमेंट, बाय आणि द्वितीया, तो तसाच आहे. इथं थोडे थोडे बदल फक्त होतात त्याच्यात. त्याच्या अगोदर आपण मॉडल ऑक्झिलरी आपल्याला पाठ आहेत का ते बघू. म्हणजे हे मॉडल ऑक्झिलरी आहे हे तरी कळावं लागेल का नाही? तरच कळेल का नाही की हे वाक्य आपल्याला मॉडल ऑक्झिलरीचं आहे आणि नाही म्हणून. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मॉडल ऑक्झिलरीज पाठ पाहिजे. वर्ब हा भाग शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ते बाय हार्ट करा म्हणून. तरी परंतु आपण इंग्रजीमध्ये मॉडल ऑक्झिलरीज कोणते आहेत ते एकदा पाहूच. मग कोणते आहेत बघा सांगा. shall, should, will, would, can, could, may, might, must किंवा had to, dear to, ought to, need to, used to. हे तुम्हाला पण पाठ असणं गरजेचं आहे. हे आहेत सर्व मॉडेल्स. shall, should, will, would, can, could, may, might, must किंवा had to, dare to, ought to, need to, used to. याच्यामध्ये हे जे आहे हे मस्ट पर्यंतचे आहेत मॉडेल आणि खालचे जे 4 आहेत ना, डिअर टू, ought to, need to आणि used to, यांना सेमी मॉडेल म्हणायचे. सेमी मॉडेल म्हणजे यांचा उपयोग मुख्य क्रियापदासारखा करता येतो वाक्यात, म्हणून त्याला सेमी मॉडेल असं म्हणायचं. हे खालचे 4 आणि हे वरचे मॉडेल ऑक्झिलरी. मग हे जे मॉडेल ऑक्झिलरी शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट असे जर मॉडेल ऑक्झिलरी वाक्यात आले तर तशा वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना कसं करायचं? पूर्ण प्रोसेस तशीच करायची आहे जशी मी तुम्हाला सांगितलेली होती. मग काय प्रोसेस सांगितली होती की पहिल्यांदा तुम्ही ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं का पॅसिव्ह व्हॉइसचं ते ओळखून घ्या. त्यानंतर काळ. आता इथे काळ ओळखता येत नाही मॉडेल ऑक्झिलरीच्या, फक्त हे मॉडेल ऑक्झिलरीचं आहे का नाही ते ओळखायला आलं पाहिजे. आणि मग कर्म ओळखता आलं पाहिजे, कॉम्प्लिमेंट ओळखता आलं पाहिजे, क्रियापद ओळखता आलं पाहिजे, कर्ता ओळखता आलं पाहिजे, त्याची द्वितीया माहीत असली पाहिजे. आणि आपली जी मास्टर की आहे त्याचा क्रम पण माहीत असला पाहिजे. सुरुवातीला कर्म, त्यानंतर मी काय दिलं होतं तुम्हाला? हेल्पिंग वर्ब. आता इथं मॉडेल ऑक्झिलरीचं जर वाक्य असेल तर हेल्पिंग वर्बच्या जागी मॉडेल ऑक्झिलरी जे ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात आहेत जसेच्या तसं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, आणि त्याच्या पुढं बी घ्यायचं. BEB, फिक्स बी घ्यायचं. पुढचा भाग पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब, त्याच्या पुढं कॉम्प्लिमेंट, त्याच्या पुढं बाय, त्याच्या पुढं द्वितीया. फक्त चेंज होतंय काय?
हेल्पिंग वर्ब जे मी तुम्हाला दिलंय त्याच्या जागी मॉडेल ऑक्झिलरी आणि त्याच्या पुढे बी म्हणून बघा ऑब्जेक्ट मॉडेल ऑक्झिलरी त्याच्या पुढे पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल कॉम्प्लिमेंट बाय आणि द्वितीय ऑब्जेक्टिव्ह केस. हे पहा जसेच्या तसंच आहे, फक्त एकच बदल आहे. तो फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यात फक्त एकच बदल आहे. इफ इन द गिवन सेंटेन्स देयर इज अ मॉडेल ऑक्झिलरी and while changing such sentence into passive voice, what we have to do? We have to take model auxiliary instead of helping verb. And which kind of model auxiliary that we have to take? Which is given in the active voice. म्हणजे ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये जे मॉडेल ऑक्झिलरी तुम्हाला दिलेलं आहे ते जशाच्या तसं पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्टच्या नंतर घ्यायचं आहे, त्याच्या पुढे बी घ्यायचं आहे. समजा कॅन दिलं असलं कॅनच घ्यायचंय, कॅन बी. कुड दिलं असलं कुडच घ्यायचंय, कुड बी. मे दिलं असलं मेच घ्यायचंय, मे बी. माईट दिलं असलं माईटच घ्यायचंय, माईट बी. फक्त त्यापुढे बी घ्यायचंय, त्याच्यात कुठलेही बदल करायचे नाही. बाकीचं तर पुढचं आहे तेच आहे, आपल्या जुन्या सूत्राप्रमाणे एकच फक्त बदल आहे. आपण याच्यावर उदाहरण घेऊया. एग्जाम्पल 1 नंबर. You should plant more trees. You should plant more trees. करता you, model auxiliary should, main verb plant, more trees ऑब्जेक्ट, डायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट याच्यामध्ये नाही. आपलं सूत्र काय? सुरुवातीला ऑब्जेक्ट. कोणता ऑब्जेक्ट? मोर ट्रीज. मोर ट्रीज. त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी दिलेल्या वाक्यातलं जशाच्या तसं ॲज इट इज इन द गिवन सेंटेन्स. शुड, शुडला शुड. त्यापुढं बी. त्यापुढं पीपी मीन्स पास्ट पार्टिसिपल ऑफ द मेन वर्ब. प्लांट इज द मेन वर्ब. And what is the past participle of plant? Planted. Planted. By, complement is not provided. You, objective case of you is you. म्हणजे you ची द्वितीय काय आहे? youच आहे. म्हणून more trees should be planted by you. एवढाच फक्त बदल या ठिकाणी करायचा आहे. तोही दिलेल्या वाक्यातला आहे तसं घ्यायचं आणि त्याच्या पुढं बी घ्यायचं. या पद्धतीनं ऑब्झर्व इट, बघा ते नीट, आणि त्यानंतर मग तुम्ही ते समजून घ्या. त्याच्यानंतर मी दुसरं वाक्य घेतो. यू कॅन विन द रेस. यू कॅन विन द रेस. बघा कर्ता कोणता आहे? यू. मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे? कॅन. मेन वर्ब कोणता आहे? विन. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का याच्यात? म्हणजे मेन वर्ब नंतर कुठली द्वितीय आलेली आहे का त्या पर्सनल प्रोनाउनची? नाही. द रेस हे काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कॉम्प्लिमेंट दिले का? नाही दिलं. दिलं तरच घ्यायचं, नाही दिलं तर घ्यायचं नाही. मग चला बघा उत्तर लिहिताना सुरुवातीला ऑब्जेक्ट कर्म. याच्यातलं कर्म कोणतं आहे? द रेस. म्हणून ते सुरुवातीला द रेस. मॉडेल ऑक्झिलरी, या वाक्यातलं मॉडेल ऑक्झिलरी कोणतं आहे? कॅन. पॅसिव्ह वॉइस करताना त्याच्या पुढं बी, कॅन बी. पीपी मीन्स पास्ट पार्टिसिपल कोणतं आहे? विन. ह्याचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप काय येतंय? वन. त्यानंतर न कॉम्प्लिमेंट दिलेला नाही, मग बाय. आणि द्वितीय यूची युअर्स. या पद्धतीनं द
द रेस कॅन बी वन बाय यू. आणखी वाक्य घेऊ आपण. They must complete the homework. They must complete the homework. असं वाक्य आहे. याच्यामध्ये कर्ता कोणता आहे? दे. मॉडेल ऑक्झिलरी मस्ट. क्रियापद कंप्लीट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नाही. द होमवर्क डायरेक्ट ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट नाही. मग याच्यामध्ये आपल्या सूत्राप्रमाणे सुरुवातीला ऑब्जेक्ट कोणता आहे? द होमवर्क. मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे? मस्ट. त्याच्या पुढे बी. कंप्लीटचं पीपी कंप्लीटेड. कॉम्प्लिमेंट दिलेलं नाही म्हणून बाय. आणि देची द्वितीया देम. द होमवर्क मस्ट बी कंप्लीटेड बाय देम. पुढचं वाक्य घेऊ आपण. सी विल ड्रॉ अ पिक्चर on the wall. She will draw a picture on the wall. बघा या वाक्यात कर्ता कोणता आहे? सी. मॉडेल ऑक्झिलरी विल. क्रियापद ड्रॉ. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नॉट प्रोव्हाइडेड. डायरेक्ट ऑब्जेक्ट अ पिक्चर. काय काढेल? चित्र काढेल. कायच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असते. आणि मग त्या वाक्यातली क्रिया कुठे घडते, कधी घडते, का घडते, केव्हा घडते, कुठल्या परिस्थितीत घडते, कोणाबरोबर घडते, असं जे त्या वाक्यात सांगितलेलं असतं ते म्हणजे कॉम्प्लिमेंट. ऑन द वॉल हे काय? कॉम्प्लिमेंट आहे. मग चला आपलं सूत्र बघा. सुरुवातीला ऑब्जेक्ट. या वाक्यातलं ऑब्जेक्ट कोणता आहे? अ पिक्चर. अ पिक्चर. मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे? विल. त्याच्या पुढे काय घ्यायचं? बी. अ पिक्चर विल बी. क्रियापदाचं तिसरं रूप ड्रॉ. ड्रीव आणि ड्रॉन. DRAWN ड्रॉन. तिसऱ्या रूपानंतर काय असतं? कॉम्प्लिमेंट. ऑन द वॉल. ऑन द वॉल. कॉम्प्लिमेंट कॅन बी टेकन आयदर आफ्टर दी PP or at the end of the sentence. दोन ठिकाणी घेता येतं. एक तर आपल्याला जे आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतो त्याच्या पुढे तरी घेता येतो कॉम्प्लिमेंट, नाहीतर मग सर्वात शेवटी घेतलं तरी चालतं. ड्रॉ ऑन द वॉल. त्यानंतर ना बाय. आणि सी याची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे? हर. सी ची द्वितीय काय आहे? हर. अ पिक्चर विल बी ड्रॉन ऑन द वॉल बाय हर. या पद्धतीनं होतं. त्यानंतर ना पुढचं वाक्य घेऊ आणखी. इट मे प्रोड्यूस heartburn. It may produce heartburn. असं वाक्य आहे. इट मे प्रोड्यूस heartburn. आता याच्यामध्ये बघा कर्ता कोणता आहे? इट. मॉडेल ऑक्झिलरी मे. क्रियापद प्रोड्यूस. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नॉट गिवन. heartburn डायरेक्ट ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट इज ॲब्सेंट. दिलेलं नाही. ओके. मग आपल्या सूत्राप्रमाणे सुरुवातीला कर्म. कर्म कोणता आहे? heartburn. heartburn. मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे? मे. त्याच्या पुढे पॅसिव्ह वॉइस मध्ये बी. क्रियापदाचं तिसरं रूप प्रोड्यूस्ड. त्यानंतर कॉम्प्लिमेंट दिलेलं नाही म्हणून बाय.
आणि इटची द्वितीय काय इट to burn may be produced by it. त्यानंतर राहुल must carry the passport. राहुल must carry the passport असं वाक्य आहे. सुरुवातीला कर्ता कोणता आहे राहुल, मॉड्यूल ऑक्झिलरी मस्ट, क्रियापद कॅरी, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नॉट गिवन, डायरेक्ट ऑब्जेक्ट द पासपोर्ट आणि कॉम्प्लिमेंट दिलेलं नाही. या उत्तर लिहित असताना कसं करायचं मग सुरुवातीला ऑब्जेक्ट कोणता ऑब्जेक्ट द पासपोर्ट दिलेल्या वाक्याचं मॉड्यूल ऑक्झिलरी आहे कसं कोणता आहे मस्ट, त्याच्या पुढे काय घ्यायचं बी, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप कॅरी, त्यानंतर कॉम्प्लिमेंट दिलेलं नाही म्हणून बाय, आणि राहुल हे प्रॉपर नाउन आहे विशेष नाम आहे त्याची द्वितीय लिहिता येते का नाही म्हणून राहुलला राहुलच. या पद्धतीनं तुम्हाला दिलेल्या वाक्यात जर मॉडेल ऑक्झिलरी दिलेला असेल कुठलंही असेल तर तशा वाक्याचं पॅसिव्हाइज करत असताना जास्त गोंधळात पडायचं नाही. फक्त काय करायचं आहे तर इथं हेल्पिंग वर्ब जे आहे आपल्या मास्टर कीमध्ये त्या हेल्पिंग वर्बच्या जागी मॉडेल ऑक्झिलरी घ्यायचं आहे. कोणतं घ्यायचं आहे जे आपणाला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये दिलेलं आहे तेच, दुसरं नाही. तर तेच घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढं बी घ्यायचं आहे. समजा इथं कॅन दिलं असेल तर कॅन बी, कुड दिलं असेल तर कुड बी, मे दिलं असलं तर मे बी, माईट दिलं असेल तर माईट बी, मस्ट दिलं असेल तर मस्ट बी. जे दिलंय तेच घ्यायचं आणि त्याच्या पुढं बी घ्यायचं. बाकी पुढं तुम्हाला आहे तसं जुन्या पद्धतीनेच करायचं. फक्त एवढा एक बदल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि इथं याच्यामध्ये आपला दुसरा जो भाग आहे कोणता मॉडेल ऑक्झिलरीचे वाक्य हा भाग इथं संपतो. याच्यावर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. इथलं आपण वॉइसचे 2 भाग संपवलेले आहेत. पहिला एक काळाचे वाक्य, दुसरा मॉडेल ऑक्झिलरीचे वाक्य. तर इथं हा दुसरा भाग आपला संपतो. आता याच्यानंतरचा जो तिसरा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तात्पुरतं इथं थांबूया.